हॅलो, वेलकम टू माय व्लॉग. आणि आज मी बनवणार आहे बिर्याणी, जी की माझ्या हस्बंडला आवडते माझ्या स्टाईल. किती पण वेगळ्या बिर्याणी ट्राय केलं तरी त्याला तीच आवडते आणि एकदम सोपी शॉर्टकट बिर्याणी म्हणू शकता तुम्ही. लेट स्टार्ट. मी हे पातेलं बारीक गॅसवरती गरम करायला ठेवणार आहे आणि तोपर्यंत साईडला कांदा कापून घेणार आहे. 1.5 किलो चिकन घेतलेलं आहे. तिचं ह्याला मॅरिनेशनची पण गरज नाही आहे. आणि दुसरं म्हणजे आता कांदे कापून घेऊ आपण. तोपर्यंत कांदा कापताना मला चिमणी ऑन ठेवावीच लागते, नाही तर हे असे हाल होतात. असं नाही कापायचं, असं कापायचं म्हणजे अजून लांबडा होतो. आता पातेलं एकदम गरम झालेलं आहे, म्हणजे तेल पण लवकर गरम होईल. तेल जरा मी जास्तच घेतलं म्हणजे कांदा भाजून निघेल प्रॉपर. कांदा टाकून घेऊया. नानस्तवर जर ह्या स्टेप झाल्या ना तर अजून लवकर होतं. आता यात मी खडे मसाले टाकणार आहे. जास्त नाही टाकले, नॉर्मल थोडेसे टाकले. भाजका कांद्याचा साईडला काढून घ्यायचा. राईस वॉश करून घेतलाय. तेल मला जास्त वाटतं मग मी काढणार आहे त्याला बाहेर. थोडंसं एक्स्ट्रा तेल होतं म्हणजे मी काढून घेतलंय. कांदा काढून घेतलाय भाजलेला आणि ह्याच्यात थोडासा ठेवलेला आहे. तर ह्याच्यामध्ये आपण टाकणार आहे चिकन. छान हलवून घ्यायचं आणि थोडा वेळ झाकून ठेवायचं. पाणी पण तापलेलं आहे. आता त्याच्यामध्ये आपण राईस टाकणार. मीठ, मिरची कापून घेतली आहे, कोथिंबीर आणि पुदिना पण टाकायचा आहे. दही काढून घेते. हा कांदा असा स्मॅश करून टाकायचा. सगळा कांदा नाही टाकायचा, थोडासा वरती टाकायसाठी पण ठेवायचा. मला मिक्स करून ठेवायचं. ह्याला छान कलर येईल ब्राऊन. चिकन मस्त त्याला ओरिजिनल कलर पडलाय ब्राऊन, कारण त्याला आपण अजून काहीच टाकलं नाही, फक्त कांदा आहे. कांद्याचा कलर सुटलाय त्याला. तर याच्यामध्ये सगळे जातील मसाले. काश्मीरी चिली घ्यायची, ही काय तिखट नसते. रेड चिली पावडर 4 ते 5 चमचे, लाल तिखट, धना पावडर, हळद आणि सगळ्यात इम्पॉर्टंट बिर्याणी मसाला. स्वादानुसार पहिल्यांदा वापरतो हा आपण. आणि चिकन मसाला. बिर्याणी म्हणल्यावर चिकनचं पाणी, याच्यात मी काही पाणी नाही ऍड केलेलं आहे. आता त्याला चांगलं आटवून द्यायचं. मिरची टाकायची, थोडीशी डेकोरेशनसाठी ठेवली आहे मी वरती टाकायला. कोथिंबीर आणि पुदिना. मीठ टाकून घ्यायचं. आपण यात दही टाकणार आहे नंतर, सो त्यानुसारच मीठ टाकून घ्यायचं. इकडे तर राईस होत आलाय. आता आपण ह्याला काढून घेऊया. गॅस बंद करून टाकला आता मी, आणि त्याच्यामध्ये आता दही टाकणार आहे. तवा गरम करायला ठेवलाय आणि आता ह्याच्यावरती आपण राईसची लेअरिंग करणार आहे. चिकन पण मस्त शिजलंय. साईडून तूप टाकायचं त्याच्यामध्ये. माझ्या लक्षात आलं कोळसा पण आहे, तर आता त्याला आपण स्मोकी फ्लेवर देऊया थोडासा. दहा मिनिटांनी गॅस बंद केलाय, तर 5-1 मिनिटं नुसते त्याला तसंच ठेवायचं. मस्त वास येतोय. एकदम
एकदम परफेक्ट. जर रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. ओके, बाय.